नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. फुलांचा सुगंध हवेच्या दिशेने पसरतो, मात्र व्यक्तीचा चांगुलपणा प्रत्येक दिशेला पसरतो. जाणून घेऊ 22 नोव्हेंबर या दिवसाचे दिनविशेष. 2013 साली भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करून नॉर्वेचा 22 वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्धिबळ विश्वविजेता बनला. अँजेला मार्कल या 2005 साली जर्मनीच्या पहिला महिला चान्सलर बनल्या. 1991 साली डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या 61 आदिवासींचा होरपळून मृत्यू झाला. 1963 साली थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्घाटन झाले. 1956 साली ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे 16व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. 1948 साली आजच्याच दिवशी मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला होता. 1943 साली लेबनॉन फ्रान्सपासून स्वतंत्र आजच्याच दिवशी झाला होता. 1858 साली कोलोराडोमधील डेन्व्हर या शहराची आज स्थापना झाली होती. 1970 साली श्रीलंकेच्या क्रिकेट कर्णधार मार्वन अट्टापट्टूंचा जन्म झाला. 1967 साली 22 नोव्हेंबर रोजी बोरिस बेकर या 6 वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेल्या जर्मन लॉन टेनिसपटूचा जन्म झाला. 1943 साली बिली जीन किंग या अमेरिकन लॉन टेनिसपटूचा 22 नोव्हेंबर रोजीच जन्म झाला. 1939 साली मुलायम सिंग या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व केंद्रीय संरक्षण मंत्री यांचा आजच जन्म झाला होता. 1915 साली चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक किशोर साहू यांचा 22 नोव्हेंबर रोजीच जन्म झाला होता. त्यांचा मृत्यू 22 ऑगस्ट 1980 रोजी झाला. 1913 साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत डॉक्टर लक्ष्मीकांत झा यांचा 22 नोव्हेंबर रोजीच जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 जानेवारी 1988 रोजी पुणे येथे झाला. 1909 साली स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार असलेल्या दादासाहेब पोतनीस यांचा 22 नोव्हेंबर रोजी जन्म झाला. त्यांचा मृत्यू 27 ऑगस्ट 1998 रोजी झाला. 1890 साली राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती चार्ल्स द गॉल यांचा 22 नोव्हेंबर रोजी जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 नोव्हेंबर 1970 रोजी झाला. 1885 साली पहिल्या स्त्री नाटककार, गायिका व संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा 22 नोव्हेंबर रोजी जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 ऑक्टोबर 1951 रोजी झाला. 1880 साली संशोधक, बुद्धिप्रामाण्यवादी, विचारवंत, वैदिक वाङ्मय, वेदांत तत्त्वज्ञान आणि होमिओपॅथी हे ज्यांच्या संशोधनाचे विषय होते अशा केशव लक्ष्मण दफ्तरी यांचा जन्म झाला. 11 उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर देखील केले. त्यांचा मृत्यू 19 फेब्रुवारी 1956 रोजी झाला. 1808 साली पर्यटन व्यवस्थापक थॉमस कुक यांचा 22 नोव्हेंबर रोजी जन्म झाला. त्यांचा मृत्यू 18 जुलै 1892 रोजी झाला. 2012 साली मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा मृत्यू 22 नोव्हेंबर रोजी झाला. त्यांचा जन्म 23 मे 1926 रोजी झाला होता. 2008 साली गीतकार रवींद्र सदाशिव भट यांचा 22 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1939 रोजी झाला. 2000 साली अणुरसायनशास्त्रज्ञ व प्राध्यापक डॉक्टर हरिजीवन तथा H.J. अरणीकर यांचा मृत्यू 22 नोव्हेंबर रोजी झाला. त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1912 रोजी झाला होता. 1980 साली हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवाद लेखिका व सौंदर्यवती मे वेस्ट यांचा 22 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 17 ऑगस्ट 1893 रोजी झाला. 1963 साली अमेरिकेचे 35वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची 22 नोव्हेंबर रोजी हत्या झाली होती. त्यांचा जन्म 29 मे 1917 रोजी झाला होता. 1963 साली इंग्लिश लेखक अल्डस हक्सले
यांचा मृत्यू देखील 22 नोव्हेंबर रोजीच झाला होता. त्यांचा जन्म 26 जुलै 1894 रोजी झाला. 1957 साली नट, दिग्दर्शक व नाट्य शिक्षक पार्श्वनाथ आळतेकर यांचा मृत्यू 22 नोव्हेंबर रोजी झाला. त्यांचा जन्म 14 सप्टेंबर 1897 रोजी झाला. 1920 साली एकनाथ पांडुरंग रेंदाळकर या कवी व संपादकाचा मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 1887 साली झाला होता. 1902 साली जर्मन उद्योगपती फ्रेडरिक क्रूप यांचा 22 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1854 रोजी झाला. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हे होते आजचे दिनविशेष. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक कळविण्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 अर्थात 8698 8698 80. धन्यवाद.